याला म्हणतात कॅटफिश, मांजर मासा. काटा मारतो मासा. नमस्कार मित्रांनो, आता आपण परत घरी आलोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आणि याचं काय चाललं, नुसतं खेकडे पकडायला जातोय, मासे पकडायचे व्हिडिओ टाकतोय. तर पण एक मजा म्हणून मी हे सगळं शूट करतोय. मला माहिती आहे श्रावण चालू आहे, पण काय ना, बघून ठेवा कसं फिशिंग करतात, खेकडे कसे पकडले जातात, पुढे त्याचा फायदा होऊ शकतो. आता आपण निघालो आहे दुसऱ्या ठिकाणी जायला. थोडंसं लांब आहे इथून, गाडी घेऊन जाऊया आणि बघूया तिकडे काय घडतं आहे का आयुष्यात. काय नाही, पाणी निवळ आहे, संध्याकाळी भेटते, मासा भेटला बघतो. हे आमची मामी आणि मामा येत आहेत. तो कुणाल करत आब्याची गाडी होती ना, त्याला आलेच बघून. आता आले ते घरी, तो नंतर जा मग. येतो आम्ही. हा चालेल. कुठून आला तुम्ही? त्या फार्म मध्ये कसे शिरले? कुठल्या आहेत कुठे चिंबोऱ्या मोठ्या आहेत काय? कुठे एक पण नाही चिंबोरी. एक पण नाही. पाणी निवळ आहे. तुमच्या आता गणपती घाटावर झाले. हा इथं हे भाकरी पुन्हा कर. येतो लगेच, येतो लगेच. चपाती भाजी ना खाली का? खाल्ली चपाती भाजी खाल्ली. नक्की हो. तू आराम. कुणाला पण घेऊया. हां, ही नदी आहे जिथे आपण मग अशी उतरलो होतो. आपलं गेट अजून लांब आहे, मेन गेट. ही सगळी जागा आपल्याच कंपाऊंडमध्ये आहे. हे सगळं पाण्याखाली होतं 2-3 दिवसापूर्वी, इतका पाऊस पडलेला. हां, हे बघा आळू बघा. अरे बापरे, मोठा टास्क आहे याच्यातून जायचं म्हणजे. बारीक झालंय. इकडे बघा काय चाललंय. एकाची गटारी झाली आहे इथे मजबूत, रस्त्यावरच झोपलाय फुल झांग होऊन. उठतच नाही आहे तो. हा, नाला बनलाय ना, त्याच्यातून गेलो होतो ना त्या साईडला. हा, मस्त झालाय. आता आपण चाललोय त्या दुसऱ्या स्पॉट वरती गाडी घेऊन. बघूया आता तिकडे काय होतंय. तिथे पण असंच नदी आहे मस्तपैकी, पाणी वाहत असतं. आणि बघूया आता पुढे जाऊन काय होतंय. या डोंगरावर धुकं बघा किती पडलंय. बहुतेक पाऊस पडतोय वरती, म्हणून हे असं सगळं दिसतंय ते. हा सरळ रस्ता आहे ना, हा टाटा पॉवरचा एक प्लांट आहे तिथे वरती डोंगरावर इलेक्ट्रिकचा. तर तिथे जातो हा सरळ रस्ता. आणि आता आपण फायनली आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. चला, आता आपण नवीन ठिकाणी आले मासे पकडायला. खूप ऊन आहे, गरम होत आहे. आणि ही जागा बघा काय छान आहे. हे बघा कसलं भारी पाणी वाहते. आता इथे ट्राय करून बघूया मासे किती येत आहेत ते. पोलीस भरतीचं काय बोलत होता तू? कधी आता पोलीस भरती? मग ते काल जे पोरं होते सगळे तुम्ही प्रॅक्टिस करत होते, सगळे पोलीस भरती आले पोरं?
आणि फायनली माशाच्या जागी अडकलेला आहे खेकडा. सकाळपासून खेकड्याची घरी बनवली आणि हा. माशाच्या गावाला खेकडा भेटला. माशांसाठी टाकलेला गळ होता, ज्याला खेकडा आलाय त्याला पकडून. हा बघा या साईजचा खेकडा आहे. तर बसा इथं मारामारी करत दोघं. अजून एक चिंबोरी लागलेली आहे गळाला. मला माशाच्या गावाला चिंबोर लागतं. हे आहेत ना दोघं, ते गेले पळून. चिंबोऱ्या लाग मासे पकडायला ट्रॅप लावलाय आणि या चिंबोऱ्या येतात असल्या. ही जरा मोठी आहे. ही बघा ताई, किती मिनिटं झाली टाकून गळ? 5 मिनिटं पण नाही झाली. काल पडला. परत टाक बघ, असेल तिथेच कुठेतरी असेल. एक 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 करत इतके खेकडे पकडलेले आहे आपण फायनली. कसलं थंडगार पाणी आहे एकदम. आणि वरती बहुतेक पाऊस पडतोय डोंगराळ भागात, त्याच्यामुळे हे पाणी ना असं लाल पाणी येतंय, थोडंसं मळकट पाणी येतंय. बहुतेक जोरातच पडतोय पाऊस. थोड्या वेळाने कदाचित इथेही सुरू होईल. हे बघा इथे राफ्टिंगची पण सोय आहे. एक 2-3 संस्था आहेत इथे ज्या आपल्याला ही राफ्टिंग करायचा एक्सपिरियन्स देतात इकडे. आणि मजा येते हे करायला. आयुष्य सुंदर आहे, फक्त पोहता आलं पाहिजे. पाण्याचा स्पीड आता हळूहळू वाढत चाललाय. बहुतेक वरती डोंगराळ भागात आहे ना पाऊस पडतो खूप. या एका खेकड्याची साईज बघा. हा जर चावला डायरेक्ट बोट खाचाक, 2 तुकडे. चलो 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 बाहर निकलो, शाळा सुटली. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं की आपण कसे मासे पकडायला गेलो आणि मासे आपल्याला फारसे लागले नाहीत. 2 मासे फक्त मिळाले आपल्याला आणि त्याच्या जागी आपल्याला खेकडे सापडत गेले. आणि अशा प्रकारे एक 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 करत आपण बघा किती खेकडे पकडले. आणि आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया. एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 1 2 3 पप्प्या 4 5 हे मामी किती आहे ग? चल. हे पोचे हा रोज आहे, ते रोजच आहे काय किती आहे रे? हो सुट्टी सोडू 7 या प्या 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 आहे 20. गुड मॉर्निंग. आता आपण चाललोय पळसदरी डॅमवरती. माझ्यासोबत सुशील आहे, कुणाल आहे. मासे उडतात का तिथे बारीक?